जयाची ये द्वारे, जयाची ये द्वारे, सोन्याचा पिंपळ जयाची ये द्वारे. पासून तू आलास ना माझ्याकडे. अरे काय ते ज्ञानेश्वर महाराज, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे ग्रस्ता, दारात सोन्याचा पिंपळ आहे, त्या घरात काय असेल आणि काय नसेल. जगात ऐश्वर्यवान आहेत, संपत्तीवान आहेत, धनवान आहेत, 9 कोट नारायण. काय जगामध्ये सध्या कोण असेल, किती असतील ते असो, संपत्तीला हिशोब नाही, पारावार नाही, असे किती असतील जगामध्ये, काय थोडं फार असतील ना. पूर्वीच्या काळी काय रावणाचं ऐश्वर्य म्हणजेच लंका सोन्याची, पण लंका असेल सोन्याची, पण त्या रावणाच्या इथं सोन्याचा पिंपळ नव्हता. सोन्याची लंका ज्याची आहे, कदाचित भिंती वगैरे सोन्याच्या विटाच्या असतील, आत पेट्या कशाच्या असतील, आणि त्या पेट्यात काय असेल, सोन्यापेक्षा भारीच पाहिजे ना घरात. पेट्यामध्ये सोनच बाहेर भिंतीला आहे, हिरे माणिक मोती रत्न पाचू वगैरे काय असेल, पण एवढं जरी रावणाचं ऐश्वर्य, लंके माझी घरी किती ती ऐका, सांगत ते संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची, जेथे 5 लक्ष पाषाणाची घरं होते लंकेत, 7 लक्ष विटेची होती, विटानं बांधलेली. 5 लक्ष घरे पाषाणाची, जेथे 7 लक्ष तेथे विटे बंदी, विटाची बांधलेली 7 लाख. आणि 1 कोटी घर होते, कास आणि तांब धातूचे केलेले. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, कास नावाचं धातू, तांब नावाचे धातू, 1 कोट घर होती. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाचे 7 कोटी. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याचे, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाचे 7 कोटी. काशाची तांब्याची 1 कोटी घरं होते, शुद्ध 100 नंबरी सोन्याची 7 कोटी होते, 7 कोटी. शुद्ध कांचनाचे 7 कोटी. सोन्याची घरे 7 कोटी आहेत. काय ऐश्वर्य आहे, तरी परंतु ह्या रावणाच्या दारात सोन्याचा पिंपळ नाही.
मग पिंपळ कुठे आहे? सोन्याचा. जयाची ये द्वारे सोन्याचा पिंपळा. जयाची ये द्वारे सोन्याचा पिंपळा. अंग्याचे बळ रेडा बोले. अंग्याचे बळ ऐश्वर्य, पारमार्थिक ऐश्वर्य. ऐश्वर्य दोन प्रकारचं, लौकिक आणि पारमार्थिक ऐश्वर्य. लौकिक ऐश्वर्याचा कळस रावणाची लंका सोन्याची. पारमार्थिक ऐश्वर्य बघू पुढं. तरी परंतु रावणाच्या इथं सोन्याचा पिंपळ नाहीये. कुठं रावण सगळ्यात भारी, त्याच्या इथं सोन्याचा पिंपळ नसल्यावर आता बाकी जगाचा विचार करायचं कारण काय? विठ्ठल. ऐश्वर्य सोन्याचा पिंपळ आणि त्याचं सामर्थ्य शक्ती जर बघाल तर बाकी सोडून देतो आता. अंगी ऐसे बळ रेडा बोले. हो, अंगाची शक्ती सामर्थ्य आहे. रेड्या कोण त्यानं बोलायला लावला ना. हो, संदेह गमला रेडा कैसा बोलविला. रेडा कैसा बोलविला. रेडा कैसा बोलविला. हो, मौंज बंधनाचा प्रसंग. ब्राह्मण मौंजी बंधनाला परवानगी कुठे देतात? जा पैठणला त्यांची परवानगी आणा. आळंदीचे ब्राह्मण निवृत्तनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, ही चारी बहीण भावंड. रुक्मिणी माता, विठ्ठलपंतांची अपत्य. पण विठ्ठलपंत, रुक्मिणी माता, लग्न झालं, संसार केला. ते विठ्ठलपंत भलते विरक्त होते. काही दिवस संसार केला रुक्मिणी माते बरोबर विठ्ठलपंतांनी. पण ते विरक्त असल्यामुळं संसारात मन लागे ना. जावा आपण संन्यास घ्यावा, परमार्थ करावा. रुक्मिणीबाईला नेहमी म्हणायचं, मला असं वाटतं जावं संन्यास घ्यावा. मला असं वाटतं जावं काशीला संन्यास घ्यावा. रुक्मिणीबाईनं सांगितलं, काय घाई हो एवढी? अहो, काय मुलं बाळ झाल्यानंतर जा तुम्ही, घाई का करता? असं त्या रुक्मिणीबाईनं सांगून 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 विठ्ठलपंतांना कसं तरी संसारात ठेवलेलं, अडकवलेलं. विरक्त, वेदशास्त्र संपन्न आणि विरक्त. कर्मधर्म संयोगानं असं एक बायकोला विचारलं, मला वाटतं जावं काशीला निघून. काय रुक्मिणीबाई जरा गडबडीत होत्या. अहो, या ना म्हणे जाऊन. त्या गडबडीत बोलून गेल्या. त्याला वाटलं परवानगी मिळाली आपल्याला. घरात बायको आहे तर बायकोच्या आज्ञेशिवाय संन्यास घेता येत नाही. संन्यास घ्यायला बायकोची परवानगी लागते. आणि अशा रीतीनं परवानगी मिळवली. ते सहजगत्या बोलून गेल्या, काही कामात गुंतलेल्या, लक्ष दुसरीकडं.
काय हरकत आहे, जाऊन या ना, असं सहज बोलून गेला. त्यांना वाटलं परवानगी दिली आपल्याला, गेले निघून. गेले काशीला. तिथं रामानंद स्वामी मोठे, त्यावेळेचे मोठे चांगले होते, ते प्रसिद्ध होते, चांगले होते, ज्ञानी होते. गेले संन्यासच घेतला रामानंद स्वामीकडून. झाले, नाव ठेवलं चैतन्य आश्रम. स्वामी चैतन्य आश्रम नाव ठेवलं. चाललंय. संन्यास घेताना विचारतात घरी कोण आहे, कोणी असेल तर त्यांची परवानगी आहे का. यांनी सांगितलं मला कोणी नाही. कोणी नाही म्हटल्यावर संन्यास दिला. विठ्ठलपंतांनी सांगितलं मला कोणी नाहीये, घरी बायको आहे, त्या करून आलेले विरक्त महात्मा. पण देऊ नये, पण ते तसं बोलले मला कोणी नाही, संन्यास देण्यात आला. हेच रामानंद स्वामी. चैतन्य आश्रम हा विद्वान होता, चांगला होता. त्याच्यावर आणि आश्रमांचा भार सोपवला आणि हे गेले तीर्थयात्रेला. हे रामानंद स्वामी. रामेश्वर, काशी ते रामेश्वर, काशी ते रामेश्वर यात्रा करता करता आळंदी ही गाव, आळंदी गाव आहे, हे पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. हे मोठं तीर्थक्षेत्र आहे. इथं कुठं इंद्रानं काही यज्ञ केले ते इथं असा अनेकाचा इथं संबंध आलेला आहे. आणि इथं एक महादेव आहे, पुन्हा सिद्धेश्वर. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटे मेळा, तो सुख सोळा काय वानू. असलं आळंदी गाव तीर्थक्षेत्र म्हणून. ते रामानंद स्वामी काशी ते रामेश्वर जाता जाता आळंदीला आले. इंद्राने स्नान केला, बसले घाटावर. कुठं ते विठ्ठलपंत आले. पाहायला विरक्त आहे रामानंद स्वामी. हे विठ्ठलपंत काय योगायोग. हे विठ्ठलपंत आहेत आपेगावचे, पैठण जवळचा आपेगाव. विरक्तपणाने यात्रा करता करता आळंदीला मुक्काम विठ्ठलपंतांचा. इथं तर रुक्मिणी मातेचे ते वडील होते. दुपारी आले इंद्राणीवर, पाहिलं कोणी एक पंतस्थ वाट सुरू आहेत. विचारपूस केली. दुपारचा टाइम आहे, चला आपल्या इथं भोजनाला. घेऊन गेले भोजनाला विठ्ठलपंताला. भोजन झालं. त्या दिवशी राहा म्हणे मुक्कामाला. दुसऱ्या दिवशी जेवण झालं. काय कर्म धर्म संयोगान त्या विठ्ठलपंताला वाटलं. रुक्मिणी मातेचे वडील सिद्धोपंत, त्यांना वाटलं की आपली ही मुलगी या विठ्ठलपंताला द्यावी. विठ्ठलपंत म्हणे बाबा माझे आई वडील कोणीकडं आणि मी इथं आलो यात्रा तीर्थयात्रा करायला, मला एकदम लग्न कसं करता येईल. तुम्ही म्हणता मला दृष्टांत झाला, तुम्हाला झाला, पण मला कुठं झालाय. कदाचित ईश्वरी संकेत आहे, ज्या अर्थी मला दृष्टांत झाला. ही कन्या तुझी देऊन टाक. विठ्ठलपंताला दृष्टांत, ईश्वरी संकेत. कदाचित ही गोष्ट तुम्ही आज राहा मुक्कामाला, तुम्हाला दृष्टांत झाला तर माना. ते राहिले, त्यांना दृष्टांत झाला. अशा रीतीने विठ्ठलपंत रुक्मिणी माते बरोबर लग्न लागलं. राहिले, नंतर आपल्या आपेगावी गेले. अशा रीतीने हा प्रसंग घडला. आणि याच
विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या उदरी 12 वर्षानंतर दोन वर्षाच्या अंतरानं निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, स्वपन काका, मुक्ताबाई चारी अपत्य झाले. हे झाले ते काय असेल योगायोग. फार पवित्र घराणं होतं. गीतेतही सांगतात, शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. शुद्ध कुळामध्ये, पारमार्थिक कुळामध्ये, योग्याच्या कुळामध्ये असे जे महात्मे असतात ते जन्म घेत असतात. तात्पर्य, आणि याच माता पित्यांच्या उदरी निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या उदरी. याने कुठं मध्यंतरी संतान नाही. रुक्मिणी मातेचं लक्ष कोणीकडं, मला वाटतं जावं काशीला, जा न म्हणे. गेले काशीला, संन्यास घेतला, मुलबाळ नव्हतं. संन्यास घेतला आणि श्रीपाद स्वामी यात्रा करता करता आळंदीला आले. आळंदीला आल्यावर त्यांना कळलं, त्या बाईला दिला आशीर्वाद श्रीपाद स्वामीने. स्नान केलं इंद्रायणीचा. श्रीपाद स्वामी बसले तिथं ओट्यावर पिंपळाच्या. त्या रुक्मिणीबाई दररोजच्या प्रमाणे नमस्काराला आल्या. संन्यासी साधू आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. त्या हसल्या रुक्मिणी माता. का हसलात? अहो म्हणे, आमचे पती ते गेले कोणीकडं, काशीला. त्यांनी संन्यास घेतला आणि तुम्ही पुत्रवती भव आशीर्वाद दिला. पती तर नाही आहेत, आणि म्हणून हसू आलं की आपण असा कसा आशीर्वाद दिला. पतीये संन्यास घेतला. त्या बाईकडं पाहिलं आणि काय त्या यतीच्या मनात आलं, काशीला जाऊन या बाईच्या नवऱ्यानं संन्यास घेतलाय. काशीला माझ्याकडे एक आलेला, मी संन्यास दिलेला आहे, तो तर नाही या बाईचा पती. तिथून गेले पुन्हा ते. आणि जाताना ही बाई, हिचे वडील घेऊन गेले. एका ठिकाणी बसवलं, विठ्ठलपंताला बोलवलं. त्या चैतन्य आश्रमाला, स्वामी चैतन्य आश्रम. सांगितलं की तुम्ही संन्यास घेतलाय, मला खरं सांगितलं का तुम्ही? आई वडीलच पुढे केले ना उभे. बायको होती ना, बायकोच पुढे उभे केल्यावर प्रश्न कुठं राहिला? जा म्हणे, जे झालं ते झालं. संन्यास घेतलाय तुम्ही, जे झालं ते झालं. बायको आहे घरी, मला सांगितलं नाहीये, तुम्हाला संन्यास दिलाय. पुन्हा संसार करायचा, संसार करायची आज्ञा दिली. पुन्हा चैतन्य आश्रमाचे स्वामी चैतन्य आश्रम हे पुन्हा विठ्ठलपंत म्हणून ग्रस्ताश्रमी झाले. आणि तिथून पुढे मग लोकांनी बहिष्कार टाकला. मग गावाच्या बाहेर झोपडी बांधून राहू लागले. लोकांनी बहिष्कार टाकला. फार छळ झाला, फार त्रास सहन केला. ही तपश्चर्याच, हीच तपश्चर्या. छळ जगाचा सहन केला नवरा बायकोनं, रुक्मिणी मातेने, विठ्ठलपंताने. पण गुरु आज्ञा आहे, संसार गुरु आज्ञेनं. गुरु सांगितलं जा, मी सांगतो संसार कर. काय पुढे त्याची जबाबदारी माझ्यावर. गुरुची आज्ञा आहे, जे होईल ते होईल.
गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागायचं, गुरुची आज्ञा मोडायची नाही. आणि म्हणून पुन्हा विठ्ठलपंत संन्यासी असून चैतन्य आश्रमाचे पुन्हा विठ्ठलपंत झाले आणि ग्रस्त आश्रम सुरू झाला. आळंदीच्या सगळ्या लोकांनी, ब्राह्मण वर्गानं सगळ्या लोकांनी नाही तसं छळलं, त्रास दिला. गावाच्या बाहेर झोपडं बांधून राहू लागले. सिद्धिबेट, सिद्धिवन काहीतरी असेल. 2-2 वर्षाच्या अंतरानं मुलं झाले. ते मुलं म्हणजे यांच्या उदरी हे तपस्वी होते ना, नवरे बायको. संन्यास आश्रम आहे तो पुन्हा विषय भोगाच्या भावनेनं नाहीये ग्रस्त आश्रम. त्या कथा अशा घडल्या की गुरुने सांगितलं संसार कर. याने काय करावं आता, नाहीला झाला. गुरुची आज्ञा मोडायची नाही. अशा परिस्थितीनं निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे 4 रत्न झाले महाराज. आणि काय असेल यांच्या उदरी आहे निवृत्तीनाथ महाराज. भगवान शंकराच्या अंशानं निवृत्तीनाथ महाराज, भगवान विष्णूच्या अंशानं ज्ञानेश्वर महाराज, ब्रह्मदेवाचा अंश म्हणजे सोपान काका. आणि चित्कला, चैतन्य शक्ती, चित्कला म्हणजेच मुक्ताबाई. काहीच्या काही येतो. हे 4 भावंड काहीच्या काही झाले. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगे सूर्य तैसे प्रकाशले. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव. उपदताची ज्ञानी वर्म जाणून आले लोकांकडे सांग देव. हो सांग देव केवढं मोठं धेंड. 1400 वर्षे योगाच्या सामर्थ्यावर जगलेले चांगदेव महाराज, तप्ती काठी तापीच्या तीरावर 1400 वर्षाचे तप्ती तीरवासी येऊनी चांगदेव लागती चरणासी. कृपा करून अनुग्रहिले त्याचे. चांगदेव 65 आहे. चांगदेव महाराज महान योगी, महान योगी. ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला आले आळंदीला. वाघावर बसून आले चांगदेव महाराज. आपल्या भेटीला चांगदेव महाराज वाघावर बसून येत आहेत. योगी आहे. वाघ, जंगलचा वाघ, सर्कसीतला नव्हे, जंगलचा वाघ आहे. हातामध्ये नाग आहे, नाग, साप, चाबूक, जिवंत नाग आहे हातात आहे. तो चाबूक आहे त्यास वाघाला मारायला. आणि अशा थाटात चांगदेव महाराज आले इकडे ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला. कळलं की तुमच्या भेटीला चांगदेव महाराज आले. ते आता ते जर एवढा मोठा योगी चांगदेव महाराज 1400 वर्षाचे, 100 वर्ष झालं म्हणजे मृत्यू यायचा. यांना नेण्याकरता यांनी द्यायचं योगाची समाधी लावून. समाधी लावल्यावर काय नेतात, डोंबलं. आत्मा चैतन्य स्वरूप, ब्रह्मस्वरूप झाल्यावर या देहाला काही काळ नेत नसतो. समाधी लावून चैतन्य स्वरूप जीव झाला, काळ वाट बघून निघून जायचा. हे जिंकलं काळाला. 1400 वर्ष अशा रीतीनं 14 वेळेला काळाला ज्यानं थप्पड मारली असे चांगदेव महाराज. हे महान योगी, हे जटा बेटा सगळ्या काहीच्या काय पातळाला गेलेले.
असे चांगदेव महाराज. काय अधिकार? ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका यांचं महात्म्य, मुक्ताबाईचं. एका वेळेला ते मुक्ताबाईला भेटायला आले. मुक्ताबाई म्हणजे 14 वर्षाची मुलगी आणि आज 1400 वर्षाचा आहे. 14 वर्षाची मुलगी कोणीकडे, हा 1400 वर्षाचा दाढी पाताळात गेलेला माणूस. काहीच्या काही योगी आहे ना हा. 14 वर्षाची मुलगी आहे. ही मुलगी गुरु झाली यांची. ही 1400 वर्षाच्या एका महान योग्याची मुक्ताबाई जर गुरु आहे, सोपान काकाचा काय अधिकार असेल? ज्ञानेश्वर महाराजांचा काय अधिकार असेल? निवृत्तीनाथ महाराजांचा काय अधिकार असेल? काहीच्या काही लोक आहेत होय, काहीच्या काही लोक आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी तर जिवंत समाधी घेतली. त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांची समाधी, सगळे जिवंत समाधीवाले सगळे. सोपान काका तसेच सासवडला. मुक्ताबाई तापी, यदलाबाद, मेहरून यदलाबाद, तापी तिरी. हे दुपारीच 12 वाजता काय वावटा सुटले नाही, एकदम आकाशामध्ये गुप्त होऊन गेल्या. विजाचा कडकडाट, त्या विजामध्ये, विजाच्या कडकडाटा बरोबर हे आकाशात वीज स्वरूप होऊन गेल्या. काय चरित्र आहे. या मुक्ताबाई या चांगदेव महाराजाच्या गुरु आहेत. चांगदेव महाराजाच्या गुरु आहेत. मुक्ताबाई 14 वर्षाची मुलगी, 1400 वर्षाचे चांगदेव. मुक्ताबाई नग्न स्नान करीत होती. चांगदेव महाराज आले मुक्ताबाईला भेटायला आणि एकदम घरात घुसले आणि तिचं नाणीमध्ये नग्न स्नान. मग स्नान नग्न चाललंय ना, चांगदेव आले तिला भेटायला. मग तिचं ते नग्न स्नान पाहिलं, लाज वाटली, तोंड डोळे असे हाताने झाकले, माघारी गेले. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका बसले होते. तिथं जाऊन बसले. मुक्ताबाईने स्नान केलं, कपडे वस्त्र परिधान केलं. आल्या तिथं. मेल्या चांग्या तुला कशाची लाज वाटली रे? अरे म्हशीला गाईला लुगडे वस्त्र पैठणे नेसतात का? लाज कशाची वाटली? 1400 वर्ष जगलास, तुला महान योग तू केलास. अवस्थाही चांगली आहे. उन्मनी परा अशा मोठमोठ्या अवस्था आहेत. अरे परमार्थाला लागलं म्हणजे काही काळातच असंशक्ती, पदार्थाभाविनी. पदार्थाभाविनी म्हणजे पदार्थच दिसत नाहीत. अहो या महात्म्याला सगळा देव दिसतो. सगळा देव दिसतो म्हणजे पदार्थ कुठे दिसला हो? जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा धान जप त्याचे नाही. हो काय सगळं हरिण कशाची पूजा करतात, ध्यान करतात. या मुक्ताबाईचा असा अधिकार. 1400 वर्षाच्या महायोग्यात योगी चांगदेवाला मेल्यात सांग्या.
अरे योगाच्या काही भूमिका गेल्यावरच पदार्थ पदार्थ त्याला भासत नाहीत, भेद नष्ट होतो. आणि तू एवढा मोठा योग केलास आणि तुझ्या ठिकाणी अजून भेद आहे, तुला अजून स्त्री पुरुष दिसतात, स्त्री पुरुष भावना आहे तुझ्या ठिकाणी, पदार्था भाविनी. तुझ्या ठिकाणी अजून भेद आहे. 14 वर्षाची मुलगी 1400 वर्षाच्या महायोग्याला बोलतायत. काय अधिकार आहे हा? काय मुक्ताबाई आहे? काय सोपान काका आहे? सोपान काकाचं असं चरित्र आहे. सोपान का चरित्र सगळं एकट्या ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. बाकीच्यांचं सगळं चरित्र म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये ग्रुप आहे. जे करायचं ते ज्ञानेश्वर महाराजांनी करायचं, बाकीच्यांना शांत बसायचं. कर्तृत्व सगळं ज्ञानेश्वर महाराज. प्रसंग कसलाही असला तिथं ज्ञानेश्वर महाराज त्या प्रसंगाला हजर. किंवा अशा रीतीनं ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराजांचा मोठा अधिकार. निवृत्तीनाथ महाराज असे शांत आणि एक अवस्थाच वेगळी. ब्रह्मावस्थेमध्ये तुर्यावस्थेमध्ये असल्यासारखं असोनी नसे सकळामध्ये असे निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांच्या समाध्या झाल्या. त्या ज्ञानेश्वर महाराज आमच्या या आळंदीला पहिली समाधी ज्ञानेश्वर महाराजांनी घेतली. चारी भावंडात पहिली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी. आणि वयाच्या 19व्या 20व्या 21व्या वर्षी कशा करता समाधी घेतली? एवढ्या लवकर गेले. 1400 वर्ष चांगदेव जगली. ते ज्यांना शरण येत आहेत त्या ज्ञानेश्वर महाराजांचं योगाचं सामर्थ्य साधं आहे काय? योगाचं सामर्थ्य एवढा मोठा योगी शरण येतोय. अहो ते योगीच आहेत ना ज्ञानेश्वर महाराज. मग त्यांना चांगदेव महाराजांसारखं जगता आलं नसतं काय 1400 वर्ष? थोड्या वेळामध्ये गेले हो, जगून काय करायचंय? थोड्या वेळात गेले. नामदेव महाराजांच्या बरोबर यात्रा, तीर्थयात्रा केल्या, जगाचा उद्धार केला नामदेव महाराजांच्या बरोबर. नामदेव महाराजांबद्दल फार प्रेम, यात्रा तीर्थयात्रा केल्या आणि शेवटी इथं समाधी घेतली. समाधीच्या वेळेला नामदेव महाराजांना रडू येऊ लागलं. बाकीचे संत फुंदून रडू लागले. जिवंत समाधी हे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देव ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देव ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ समाधी विठ्ठला विठ्ठल. ओ मैं भूली घर जानी बाट, गोरज बेचन आई हाट, काना रे मन मोहन लाल. ओ वेळ झालेला आहे. अगोदरच मी सगळं काही बोलून गेलोय परमार्थाचं. वेळ झालेला आहे. घरी जायला आहे आपल्याला. गाडी घोडा एसटी भेटली पाहिजे. अजून प्रसाद भोजन होणार आहे. नंतर आपल्या घरी प्रत्येकाला जायचंय. अनेकांनी वनवास भोगलेत आहे.
रामाने वनवास भोगलाय. वनवास याचा अर्थ अडचणी, संकट, दुःख, काळ वेळ, चित्र विचित्र, त्याला प्रसंगाला तोंड देण्याचा प्रसंग म्हणजेच वनवास. जगाला वनवास सगळ्यालाच असतो, अडचणी सगळ्यालाच असतात. आपल्याला असेल काही या जमिनीच्या बाबतीत ज्या कटकटीत आमची ह्या दोघांनी निवारण करावं, येत जावं जात जावं, कोर्ट कचेरी पाहावी, तारखा पाहाव्यात. परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं, ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आपल्याला कोणाचं हिसकावून घ्यायचं नाही, कोणाचं लुटायचं नाही. आपली जमीन खरेदीची आहे, विकत घेतलेली आहे. उगा मध्यंतरी एक कोळ जमिनीला असावं राखणदार म्हणून ठेवलं, त्यांनी ते जमीन कूळ लावून घेतला आणि दाबायचा प्रयत्न केला. म्हातारा मनुष्य होता, चांगला होता तो बिचारा, साधू गावडे, साधूराव गावडे. पण त्यांचे मुलं निघाले. आता आधुनिक काळ आहे, त्यांना देव इथून पुढे बुद्धी चांगली देणार नाही. हे तरी कशावरून झालं त्यांनी सोडून द्यावं. त्यांनी आमच्याशी भांडायचा प्रयत्न करू नये. आम्ही जीव जाईपर्यंत पिढ्यानं पिढ्या इथं भांडू. त्यांनी हा समाज, हे माणसं, तुम्ही आळंदीच्या आहात, आम्ही लांबच्या आहोत, अशा धोरणात त्यांनी आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करू नये. आमच्याकडे यावं, प्रेमानं बोलावं. ही जागा आमची आम्हाला बोले घर जानी बाट.